हालेलुया. कोरिंथीकरास दुसरे पत्र 8 वचन 15. कोरिंथीकरास दुसरे पत्र 8 वचन 15. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसे ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. हालेलुया. 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 बायबल काय सांगते, ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसे ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे कमी भरले नाही, अशा शास्त्रात लिहिलेले आहे. बायबल सांगते की जो अधिक गोळा करतो याचा अर्थ त्याच्याकडे अधिक होती असं नाही, किंवा जो कमी गोळा करतो त्याच्याकडे कमी होते असं मुलीच नाही. आपण बायबलद्वारे पाहू, अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात की मात्र माझ्याकडे धन, संपत्ती किंवा इतर प्रकारची वस्तू फार कमी प्रमाणात आहे, ती मला कमी पडत आहे. इतर व्यक्तींकडे धन, संपत्ती किंवा इतर वस्तू फार प्रमाणात, अधिक प्रमाणात आहे. ती लोक फार सुखी आहेत, श्रीमंत आहेत, पण माझ्याकडे धनाची कमतरता आहे, धान्याची कमतरता आहे, माझ्याकडे कमी आहे. कसं होणार, कसं भागणार? पण बायबल आपल्याला काही शिकवते. बायबल सांगते ज्याने फार गोळा केले त्याच्याकडे अधिक झाले नाही, ज्याने कमी गोळा केले त्याच्याकडे कमी भरले नाही. सर्व काही देणारा, पुरवठा करणारा परमेश्वर आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि आपल्याला अनुग्रह मात्र देतो. आहे तितक्यात, आहे थोडकेच, पण तरी त्याच्या समाधानी असलेल्या व्यक्तीला परमेश्वराचा अनुग्रह मिळतो. बायबल काय सांगते पहा, तिमोथेला पहिले पत्र 6:8 वचनात, अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात आपण तृप्त असावे. 7 ते 8 वचनात, आपण काही आणले नाही, काही घेऊन जाणार नाही, अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात आपण तृप्त असावे. आपल्याकडे जे आहे त्याच्यात आपण समाधानी राहिले पाहिजे, जितकं आहे त्याच्यात आपण तृप्त असले पाहिजे. हा लोभ आणि मोह आपल्यामध्ये मात्र नसावा. परमेश्वर कोणाला अनुग्रह देतो, जो आहे त्याच्यात समाधानाने संतुष्ट राहतो, त्याला परमेश्वर अनुग्रह देतो. परंतु जो अधिक मोह बाळगतो, लोभ बाळगतो, हाव बाळगतो, त्याला परमेश्वरापासून अनुग्रह मात्र मिळत नाही. बायबल सांगते ज्याने अधिक गोळा केले त्याचे अधिक भरले नाही, ज्याने कमी गोळा केले त्याचे कमी पण भरले नाही, दोघांची लेवल बरोबर झाली. तर वचन काय सांगते पहा, वचन सांगते निर्गम 16 मध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे. जे आपण अगोदर वचन घेतलं त्या संबंधाने निर्गम 16 मध्ये आपल्याला स्पष्टरित्या कळते. तर त्या ठिकाणी इस्रायल लोक परमेश्वराकडे अन्न मागत आहे आणि परमेश्वर पिता त्यांना अन्न देत आहे, माना. देवाने काय अन्न दिलं त्यांना? माना दिला. हा माना म्हणजे हे अन्न देवदूतांचं अन्न होतं. इस्रायल लोक त्यावेळी मात्र रानात, जंगलात होते. देवपित्याने इस्रायल लोकांना खाण्यासाठी माना दिला, ज्याची चव तेलात तळलेल्या पुरीसारखी, मध घालून केलेल्या पोळीसारखी त्याची चव होती. हा माना परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना 40 वर्ष पुरवला. आता देवाने काय आज्ञा दिली होती पहा, प्रत्येकाने आपापल्या परिवारास लागेल तितका माना गोळा करावा, कोणी अधिक गोळा करू नये. जेवढा लागेल तेवढाच मात्र गोळा करावा आणि दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवू नये. ज्या दिवसाला तुम्ही गोळा करता त्या दिवसाला लागेल तेवढाच करा, दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवू नये, कारण मी दररोज तुम्हाला माना देणार आहे. इस्रायल लोकांनी काय केलं, काही काने कमी गोळा केला तर काही काने जास्त गोळा केला. होमराच्या मापाने जो तो मापून पाहिला, बायबल सांगते ज्याने जास्त गोळा केला होता त्यांचा जास्त भरला नाही, ज्याने कमी गोळा केला होता त्यांचा कमी भरला नाही. एक तराजू घ्या, तराजूला 2 पारडी असतात. एका पारडीमध्ये मात्र 5 किलो अन्न ठेवा, दुसऱ्या पारड्यामध्ये 1 किलो अन्न ठेवा. दोघांची लेवल सारखी होईल का? दोघांचं वजन सारखं होईल का? 5 किलो खाली जाईल, 1 किलो वर येईल. पण इकडे 5 किलो आणि 1 किलो दोघे बरोबर झाले. बायबल सांगते ज्याने जास्त गोळा केली होती त्यांचे जास्त भरले नाही, ज्याने कमी गोळा केली
प्रभूने दोघांची बराबरी झाली. परमेश्वराने ते अन्न दोघांनाही बरोबर वाटून दिले. म्हणून वचन सांगते, तुमच्याकडे कमी आहे तर कमी पडणार नाही. त्याने अधिक घेतले त्याच्याकडे अधिक पण होणार नाही, बरोबर होणार. म्हणून आहे त्याच्यात प्रथम समाधानी राहायला शिका. बायबल सांगते म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. कारण स्तोत्रसंहिता बायबल सांगते, स्तोत्रसंहिता 37:16 नीतिमानाचे अल्पधन आणि दुर्जनाच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे. काय सांगते बायबल? नीतिमानाचे अल्प कमी धन दुर्जनाच्या भरपूर संपत्तीपेक्षा उत्तम आहे. थोडंसं असलेलं धन, थोडीशी असलेली वस्तू इतरांपेक्षा आपल्याकडे कमी आहे, इतरांकडे अधिक आहे, तरी आपल्याकडे असलेलं कमी उत्तम आहे म्हणून बायबल सांगते. म्हणून आहे त्याच्यात प्रथम समाधानी राहायला शिका, तृप्त राहायला शिका. म्हणजे देव त्यालाच अनुग्रह देणार, देव त्यालाच आशीर्वाद देणार. बघा, प्रभूने 5,000 भोजन दिले आणि 4,000 भोजन दिले. वचन सांगते की मत्ते 14-13-21 वचना आणि मत्ते 15-32-39 वचना. 5,000 भोजन आणि 4,000 भोजन. 5,000 भोजन देताना 5 भाकरी आणि 2 मासे होते. 5,000 भोजन देताना 5 भाकरी 2 मासे होते आणि 5,000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं होतीच. 5,000 पुरुष, कारण बायबलच्या नियमाप्रमाणे गणना 1 अध्याय आणि गणना 26 अध्याय त्यावेळी पुरुषांची गणना केली जात होती, पुरुषांची मोजणी. मग त्या पुरुषांमध्ये त्यांच्या बायका, त्यांची मुलं बाळ समावत होती. त्यावेळी पुरुषांची गणना केली जायची. कुटुंबाचा प्रमुख पुरुष असल्या कारणाने पुरुषांची गणना असायची. आता इकडे 5,000 पुरुष आहेत, त्यांच्या बायका आणि मुलं पहा. समज 5,000 पुरुष तर त्यांच्या बायका 5,000, 10,000 तेच झाले आणि मुलं बाळ आता 1-2 बस. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी म्हातारपणापर्यंत मुलं होत होती, ऑपरेशन नव्हतं, त्यामुळे मुलाबाळांची संख्या अधिक प्रमाणात होती. आपण 8 मुलं पकडू एका जोडप्याला. जर एका जोडप्याला 8 मुले तर 5,000 पुरुष, 5,000 स्त्रिया, 10,000 तेच झाले. 8 मुलं पकडली तर 40,000 मुलं होतात. 40 आणि 10 50. 50,000 लोकांना प्रभूने भोजन दिलं 5 भाकरी आणि 2 माशाने. फक्त 5 भाकरी आणि 2 मासे होते. 5 भाकरी 2 माशाने जास्तीत जास्त 5-10 माणसं जेवू शकत होती. परंतु बायबल सांगते हे सर्व 5,000 पुरुष, स्त्रिया, मुले म्हणजे 50,000 लोक जेवून 12 टोपली शिल्लक राहिलं त्याच्या तुकड्याने. 5 भाकरी 2 माशाने टोपली पण भरत नाही, परंतु लोकांनी खाल्ल्यावर त्याच्या तुकड्याने 12 टोपल्या भरून घेतलं. जे थोडं होतं ते फार बनलं गेलं. 4,000 भोजन देताना 7 भाकरी आणि काही लहान मासे होते. प्रभूने ते आशीर्वादित केले आणि त्यांना दिले. 4,000 पुरुष, त्यांच्या बायका 4,000 पकडा, 8,000 तेच झाले आणि 8 मुलं पकडली तर 32,000 मुलं होतात. 32 आणि 8 40. 40,000 लोकांना प्रभूने 7 भाकरी आणि लहान माशाच्या द्वारे भोजन दिले. लोक जेवण तृप्त झाले तरी बायबल सांगते 7 पाट्या शिल्लक राहिले. 7 भाकरी लहान माशाने 1 पाटी पण भरत नाही, परंतु लोकांनी खाऊन त्याच्या तुकड्याने 7 पाट्या भरून घेतल्या. जे थोडं होतं प्रभूने ते वाढवलं, प्रभूने ते अधिक केलं. कारण अधिकारी देणारा आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनात अधिकारी कार्य करणारा परमेश्वर आहे. म्हणून बायबल सांगते थोडं तेच फार होऊन जाईल जर आपला प्रभूवर भरोसा असेल तर. म्हणून आहे त्याच्या समाधानी, आहे त्याच्या तृप्त राहायला शिका. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार. नीतिसूत्र 16:8 अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिलकितीहून न्यायाने मिळवलेले थोडे धन अगदी बरे आहे. काय सांगते बायबल? वचन सांगते अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिलकितीहून, अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या धनापेक्षा न्यायाने थोडंसं मिळवलेलं धन अगदी बायबल सांगते चांगले आहे, उत्तम
आहे श्रेष्ठ आहे. जे थोडं आहे त्याच्यात समाधानी राहा, आहे त्याच्यात तृप्त आणि संतुष्ट असा. म्हणजे परमेश्वर ती वाढवेल, परमेश्वर त्याला आशीर्वादित करेल, परमेश्वर मात्र आपल्याला अनुग्रहाने भरेल जेव्हा आहे त्याच्यात समाधानी राहायला शिकतील तेव्हा. हालेलुया. बायबल सांगते उत्पत्ती या पुस्तकामध्ये 13 अध्याय लोट आणि अब्राहम, लोटाची गुराखी आणि अब्रामाची गुराखी याच्यामध्ये भांडणं होऊ लागली. अब्रामाने जेव्हा पाहिलं तेव्हा अब्रामाने लोटाला म्हटलं, आपण भाऊ बंधापैकी आहोत, आपल्यात भांडण नको, तंटा नको. तू उजवीकडे जाशील तर मी डावीकडे जाईल, तू डावीकडे जाशील तर मी उजवीकडे जाईल, निवडून तूच घे. तेव्हा लोटने सोर्या प्रांताकडे दृष्टी लावली. तिकडे विपुल पाणी आहे आणि गुरढोरांसाठी चांगला चारा तिकडे आहे. तर बायबल सांगते सदोम आणि गोमोरा प्रदेशाचा नाश करण्या अगोदर सदोम आणि गोमोरा प्रदेश एदेन बागेसारखे होते, जिकडे काही कमी नव्हती. लोटने तो प्रांत निवडून घेतला. लोट अब्रामाचा पुतण्या होता, भावाचा मुलगा होता, तरी लोटाने पहिला निवडून घेतलं आणि ते पण उत्तम, जे चांगलं ते निवडून घेतलं. लोटाने अब्रामास हे म्हटलं नाही, तुम्ही मोठे आहात, तुम्ही माझे काका आहात, प्रथम तुम्ही निवडा. नाही, लोटाने प्रथम निवडून घेतलं. जे उत्तम होतं, जे चांगलं होतं ते लोटाने निवडून घेतलं आणि लोट सोर्या प्रांतात जाऊन राहू लागला. शिल्लक राहिलेलं अब्रामाच्या वाटेला आलं, पण अब्रामाने त्याच्यातच समाधानी राहिला. जो परमेश्वराने पाहिलं की लोट अब्रामापासून विभक्त झालेले, त्या परमेश्वर पित्याने अब्रामास म्हटले, आपली दृष्टी लाव, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशेकडे दृष्टी लाव. जिथपर्यंत तुझी दृष्टी जात आहे तिथपर्यंत तू आपली दृष्टी लाव. तुला दिसत नाही तुझ्या डोळ्याने, ते सर्व मी तुला देते. हे सर्व प्रांत, देश, नगर हे तुला मी देते. तुझ्या संततीला निरंतर मी लागू करते. आणि परमेश्वराने चारी दिशेची जमीन, चारी दिशेचे देश अब्रामाच्या संततीला दिलं. ज्याला थोडे मिळाले होते त्या अब्रामाला देवाने आशीर्वादित केलं, त्याला विपुल दिलं देवाने. आणि ज्याने अधिक गोळा केलं होतं ते लोटाचं काय झालं होतं? लोट गेला सोर्या प्रांतात राहिला. उत्पत्ती 14 अध्याय. सदोम आणि गोमोरा प्रदेशाच्या राजावर इतर राजाने चढाई केली आणि त्या राजांना आणि तिकडूनचे सर्व धन ते राजे मात्र लुटून घेऊन गेले. लोटाची बायको किंवा लोटाचं जीव होतं सर्व घेऊन गेले. अब्रामाला ही बातमी कळाल्यानंतर अब्रामाने आपल्या गुराख्यांना, आपल्या दासांना घेतलं, त्यांचा पाठलाग केला आणि सर्वस्व सोडून आणलं. लोटाला पण, लोटाच्या बायकोला, मुलींना, लोटाचं जे होतं ते सर्व काही, आणि सदोम गोमोरा प्रदेशाच्या राजांना सुद्धा. आणि त्यावेळी बघा लोटाचं जे होतं ते लुटलं गेलं होतं, पण अब्रामाने सोडून आणलं. आता लोट पुन्हा त्या ठिकाणी राहू लागला. पण बायबल पुढे सांगते उत्पत्ती 15 अध्याय, परमेश्वर पित्याने अब्रामास म्हटले, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुला मोठे प्रतिफळ देईन. देवाने अब्रामाला आशीर्वादित केलं. पुढे उत्पत्ती 19 अध्याय, ज्या लोटाने जे गोळा केलं होतं त्या सदोम आणि गोमोरा प्रदेशावर गंधक अग्नीचा वर्षाव झाला, सर्व भस्म झाले. फक्त लोटाची बायको, लोटाच्या मुली तिथून बाहेर पडल्या. लोटाच्या बायकोने मागे वळून पाहिलं, तीही पिठाचा खांब झाली. फक्त लोटाच्या मुली वाचल्या. लोटाचं सारं घर मात्र सदोम गोमोरा प्रदेशामध्ये भस्म झालं. ज्याने गोळा केलं होतं त्याचं भस्म झालं. जो आहे त्याच्या समाधानी राहिलेल्या अब्रामाला देवाने आशीर्वादित केलं. देवाने अब्रामाला विपुल धन दिलं. बायबल सांगते उत्पत्ती 24 अध्याय, अब्राम धन, संपत्ती, विपुल धनाने संपन्न समृद्ध व्यक्ती बनला गेला अब्राम. देवाने त्याला विपुल धन दिलं होतं, विपुल संपत्ती दिली होती अब्रामाला. कारण आहे त्याच्यात समाधानी राहिलेला अब्राम संपन्न आणि समृद्ध होत गेला. ज्याने गोळा केलं होतं तो लोट, तो सर्व धन गमावून बसला. म्हणून बायबल सांगते आहे थोडकच आहे, त्याचा तृप्त आणि समाधानी राहायला शिका. परमेश्वर ते वाढवेल, परमेश्वर ते अधिक करेल. पण तुम्ही अधिक गोळा करायला जातील तर हाती मात्र काही तुमच्या लागणार नाही, सर्व काही निघून जाईल. परमेश्वर कोणाला अनुग्रह देतो? जो परमेश्वराचे कायदे कानून पाळतो, जो देवाचे नियम पाळतो, नेहमी तृप्त समाधानी असतो, हा
मोहने, लोभने, तर परमेश्वराच्या नियमात चालतो अशा व्यक्तीला परमेश्वर अनुग्रह आणि आशीर्वादाने भरतो. अशा व्यक्तीला परमेश्वर पिता संपन्न, समृद्ध, मात्र बनवतो. आपण देवाचे नियम पाळला तर देव पिता आपल्याला अनुग्रह देणार. बायबल पुढे काय सांगते पहा. 1 राजे 17 अध्याय 8 ते 16 वचनापर्यंत. 3.5 वर्ष दुष्काळ पडला होता एलिया संदेष्टाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे. देवपिताने एलियाला आज्ञा केली, सारखा ती विधवेकडे जा, मी तिला आज्ञा केले की तुझं पोषण करीन. एलिया संदेष्टा प्रभूचा सेवक सारपत येथे विधवेकडे आला. ती काटक्या म्हणजे लहान छोटी लाकडे जमा करत होती. जेव्हा एलिया संदेष्टा प्रभूचा सेवक तिच्याकडे आला तेव्हा एलिया संदेष्टाने तिला म्हटलं, मला पात्रामध्ये थोडं पाणी आण. ती पाणी आणायला जात असताना एलिया संदेष्टा म्हणतो, मला भाकरीचा तुकडाही घेऊन ये. तेव्हा ती म्हणते, आपल्या आणि परमेश्वराच्या जीविताची शपथ, माझ्याकडे मुठभर पीठ आणि कुपीमध्ये थोडस तेल आहे. मी 2 काटक्या जमा करते, त्याच्यावर मी एक भाकर बनवणार, मी आणि माझा मुलगा खाणार, त्यानंतर आम्ही मरून जाणार, कारण त्या पलीकडे आमच्याकडे काहीच नाही. तेव्हा देवाचा सेवक एलिया संदेष्टा म्हणतो, जा प्रथम एक लहानशी भाकर बनव आणि मला आण, आणि मग तू आणि तुझा मुलगा खा. बायबल सांगते बघा एलिया संदेष्टा काय म्हणतो की परमेश्वर म्हणतो, प्रजनवृष्टी होईपर्यंत ना तुझ्या पिठाचं मटकं रिकामं होणार, ना तुझ्या तेलाची कुपी आटणार. तिने एलियाच्या सामन्याप्रमाणे केले. तिने पहिली भाकर एलियाला दिली आणि मग तिने तिच्या मुलाने खाल्ले. आणि बायबल सांगते, खरोखर प्रजनवृष्टी होऊन म्हणजे पाऊस पडून पृथ्वीवर धान्य उगवेपर्यंत ना पिठाचं मटकं तिचं रिकामं झालं, ना तेलाची कुपी आटली. अगदी मात्र 2.5 ते 3 वर्षात पुरवठा दिला. कारण जेव्हा दुष्काळ पडला होता 3.5 वर्षाचा, तेव्हा दुष्काळात पहिली गोष्ट एलिया करिंथ या ठिकाणी होता. आणि करिंथ या ठिकाणाची ओहळ आटली. ती ओहळ आटली असेल मात्र 4-5 महिन्याने, म्हणजे तू 4-5 महिने तिकडे राहिला असणार. ओहळ आटल्यानंतर तू सारपत इथे विधवेकडे आला होता. 4-5 महिने, 5-6 महिने पकडा, 3 महिने तेवढं सोडून द्या, म्हणजे 2.5-3 वर्ष, 3.5 वर्षाच्या प्रमाणात जर पाहिलं तर 2.5 किंवा 3 वर्ष तरी त्या पिठाचं मटकं ना रिकामं झालं, ना तेलाची कुपी आटली. विचार करा, मुठभर पीठ आणि कुपीमध्ये थोडस तेल. अगदी तेल 1 वर्षापेक्षा अधिक ठेवणार तर तेलाला वास येणार, तेलाचं दल खाली जमा होणार. पीठ 3 ते 4 महिने ठेवल्याने पिठामध्ये किडे पडतात. परंतु इकडे 2.5 ते 3 वर्ष पीठ व्यवस्थित होतं, तेलही व्यवस्थित होतं, ना किडे पडले, ना वास आला, ना खराब झाला, उलट पुरवठा दिला. जे थोडंसं होतं ते देवाने वाढवलं. देवपिताने एलिया संदेष्टाला कोणत्या राजाकडे पाठवलं नाही, कोणत्या श्रीमंत माणसाकडे पाठवलं नाही, तर जिच्याकडे थोडंसं होतं तिच्याकडे पाठवलं. का? देव एलियाला कुठूनही देऊ शकत होता, पण देवाची इच्छा होती त्या विधवेला पुरवठा मिळावा, त्या विधवेला तिच्या मुलाला अन्न मिळावं. म्हणून देवपिताने एलिया संदेष्टाला त्या विधवेच्या घरी पाठवलं होतं. जिकडे थोडंसं होतं ते वाढवण्यासाठी देवाने एलियाला पाठवलं होतं, आणि जे थोडंसं होतं तीच अधिक बनलं गेलं, त्याने पुरवठा दिला. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते, जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो परमेश्वर त्याला सहाय्य करतो. उपदेश 4:6, कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या 2 मुठीपेक्षा शांतीने भरलेली 1 मूठ पुरवली. 2 मुठीपेक्षा 1 मूठ पुरवली. बायबल सांगते, जे थोडं आहे तेच मात्र उत्तम आणि श्रेष्ठ आहे म्हणून बायबल सांगते. पुढे वचन सांगते 2 राजे 4:17, अलिशा संदेष्टाकडे एक विधवा स्त्री येते आणि ती म्हणते, माझा नवरा तुमचा सेवक होता, देवाचं काम करत होता, पण आता तो मरून गेलेला आहे. परंतु त्याचा सावकार कर्जामुळे माझ्या 2 मुलांना दास करून नेण्यासाठी आलेले. तेव्हा अलिशा संदेष्टाने तिला विचारले, आता तुझ्याकडे काय आहे? तेव्हा तिने म्हटलं, 1 घडा तेल, त्या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही. 1 घडा तेल आहे, बाकी काहीच माझ्याकडे मिळत नाही. तेव्हा अलिशा संदेष्टा तिला म्हणतो, जा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून भांडी मागून घे, दरवाजा बंद कर, तुझ्याकडे जे तेल आहे ते त्या भांड्यात ओतायला सुरुवात
झाली. अलिशा संदेष्टाने म्हटल्याप्रमाणे तिने ते तेल त्या भांड्यामध्ये ओतायला सुरुवात केली. जे भांड भरत गेलं ते बाजूला करत गेले. अशा प्रकारे सर्व भांडी भरून गेली. तेव्हा ती मुलाला म्हणते, आणखीन एखादं भांड आहे? त्या मुलं म्हणत आहे, आता एक पण राहिलं नाही. तेव्हा ती अलिशा संदेष्टाला येऊन म्हणते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेले सर्व भांडी तेलाने भरलेली आहेत. अलिशा संदेष्टाने म्हटलं, जा हे तेल विक आणि मात्र विकल्यानंतर जो पैसा आहे त्याच्याने आपलं कर्ज फेड आणि शिल्लक राहील त्याच्यावर तुझी मुलं यांचं पोषण कर. बघा, जे थोडंसं तेल होतं ना, तिच्याकडे धान्य होतं ना, पैसा होता, काही नव्हतं, उलट कर्ज होतं. कर्ज वाढलेलं. थोडंसंच तेल होतं घड्यामध्ये, एक घडा तेल होतं. देवाने तेच तेल आशीर्वादित केलं. त्या तेलाने अनेक भांडी भरली गेली. कर्ज पण फेडलं, तिचं आणि तिच्या मुलांचं पण पोषण झालं. हालेलुया. प्रभू म्हणतो, जे थोडं आहे तेच मी अधिक करीन, तेच मी वाढवीन, तेच मी जास्त करीन. आपला भरोसा प्रभूवर आहे का? आपण प्रभूवर पूर्ण रीतीने भरोसा ठेवत आहोत का? आपण प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या नियमानुसार आपण चालत आहोत का? खरोखर आपण प्रभूच्या नियमानुसार चालणार तर प्रभू या सर्व गोष्टी आशीर्वादित करणार. नीतिसूत्र 13:11, घाईने मिळवलेले धन क्षय पावते, परंतु जो मुठमुठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते. आपल्याला एक हवं जास्त पैसा मिळला पाहिजे, जास्त धन मिळलं पाहिजे, एकदाच गोळा करण्याचा विचार करतो. पण बायबल सांगते, जो मुठमुठ थोडं थोडं साठवतो त्याचं धन वृद्धी पावते, वाढते. नीतिसूत्र 15:16 वचन काय सांगते पहा. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते की बहुधन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ती थोडकी असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे. वचन काय सांगते, बहुधन असून दगदग, चिंता, माझं धन तर कोणी लुटणार नाही, चोरी तर करणार नाही, चोर तर येणार नाही, भीती आपल्यामध्ये पसरलेली असते. पण थोडं असून शांतीची भाकर खाणे योग्य बायबल सांगते. म्हणून आहे त्याच्या तृप्त आणि आहे त्याच्या समाधानी असा, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल. ना लोभ बाळगू नका, ना मोह बाळगू नका. आहे त्याच्या समाधानी असा, देव वाढवेल, देव ते अधिक करेल, देव ते आशीर्वादित करेल. तर आपला परमेश्वर जिवंत आहे, तो अद्भुत परमेश्वर आहे, शक्तिशाली परमेश्वर आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो अद्भुत रीतीने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तयार आहे. विश्वास ठेवा प्रभूवर आणि विश्वासाच्या द्वारे प्रभू येशूकडे प्रार्थना करा. तुमच्याकडे आज कमी आहे, थोडंस आहे, देव वाढवेल. आणि त्याचे समाधान राहून देवाला धन्यवाद देण्यास सुरुवात करा. परमेश्वराचे गौरव करायला सुरुवात करा. प्रभूचा आभार मानायला सुरुवात करा. परमेश्वर ते आशीर्वादित करेल, प्रभू येशू ते आशीर्वादित करेल आणि आपले समस्या, आपले दुःख, आपल्या निराशा सर्व दूर करेल आणि आपल्या जीवनात आनंदी आनंद प्रभू उत्पन्न करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.